कन्व्हिनियन्स नुसार तुम्हाला त्या कुत्र्याची काळजी. आताच एक Instagramवर रॅलीचा व्हिडिओ पाहिला. ॲनिमल लव्हर्सची रॅली होती. ॲनिमल लव्हर्स काय डॉग लव्हर्सच होते ते आणि त्यांच्याकडे असं पोस्टर होतं, "ॲनिमल्स आर बेटर दॅन ह्युमन्स." तुम्ही जे स्वतःला ॲनिमल लव्हर्स म्हणताय ना, त्या ॲनिमल लव्हर्समध्ये फक्त कुत्रा येत नाही. ॲनिमलमध्ये वाघ, सिंह, हत्ती, घोडा, मांजर, बेडूक हे सगळं येतं. यांच्यासाठी यांच्यासा यांच्यासाठी तर कधी स्टँड घेताना तुम्हाला कोणीच पाहिलं नाही. हा ओपिनियन तुमचा असू शकतो, की ॲनिमल इज बेटर दॅन ह्युमन्स. कारण माझा असं ओपिनियन नाही. तुम्हाला जर वाटत असेल, की तुमच्यापेक्षा एखादं जनावर बरं आहे, तर हा तुमचा ओपिनियन आहे. माझा तसा ओपिनियन नाही. माझा ओपिनियन आहे, की ह्युमन्स आर बेटर दॅन ॲनिमल आणि त्याच्यामुळेच ह्युमन्सची जबाबदारी असते, की त्यांनी प्रत्येक प्राण्यांचं संरक्षण केलं पाहिजे. हां, तुम्ही चॅलेंज करू शकता सुप्रीम कोर्टाला. सुप्रीम कोर्टाने जर सांगितलंय, की कुत्र्यांना सगळ्या शेल्टरमध्ये ठेवायचं. तुमचा जो मुद्दा आहे, की शेल्टर्स उपलब्ध नाहीयेत तेवढी, हा बरोबर आहे. या मुद्द्यावर तुम्ही सुप्रीम कोर्टामध्ये एक नवीन याचिका दाखल करा. कदाचित होऊ शकतं जोपर्यंत तो निर्णय होत नाही, शेल्टर्स बनत नाही तोपर्यंत त्यांना स्टे आणावा लागेल या ऑर्डरवर. पण असं न करता डायरेक्टच घोषितच करायचं, की जनावरं माणसांपेक्षा बेटर आहेत म्हणून आणि जनावरांमध्ये तुमच्यासाठी फक्त कुत्रा आणि त्यातही घरात पाळायला तुम्हाला लॅब्राडॉग लागतो, जर्मन शेपर्ड लागतो, हँडसम हस्की, हस्की सगळ्यांचा फेव्हरेट. असे कुत्रे तुम्हाला लागतात. जेव्हा तुम्ही बाहेरच्या कुत्र्यांना खायला-प्यायला घालता, तेव्हा त्यांना घराच्या बाहेरच ठेवता. म्हणजे हे तर जुन्या काळात जसे जाती सिस्टम होती ना, की जे स्वतःला वरच्या जातीचे समजायचे, ते खालच्या जातीच्यांना खायला-प्यायला द्यायचे, पण घरात येऊ द्यायचे नाही. ते असंच झालं ना. म्हणजे जर्मन शेफर्ड, लॅब्राडॉग, हस्की, पिटबुल हे सगळे जण आहेत, ते घरात ठीक आहे, ते घरात चालतात. पण हे बाकीचे जे आहेत, त्यांचं घर म्हणजे रोड, हे तुम्हीच ठरवलं. त्यांनाही घेऊन जावं. एका मुलाने मध्ये एक चांगला व्हिडिओ बनवला होता, प्रोटेस्ट करण्यापेक्षा. एक-एक कुत्र्याला जरी तुम्ही दत्तक घेतलं किंवा एक-एक कुत्र्याला पट्टा बांधून जर तुमच्या घरात ठेवलं, बराचसा प्रॉब्लेम सॉल्व्ह होतोय. पण हे असं नाही करणार. बरोबर ना? कन्व्हिनियन्स नुसार तुम्हाला त्या कुत्र्याची काळजी आहे. तुमचं सगळं कामधंदा बघून, तुमचं घर-पाणी बघून मग मी जाता-जाता त्या कुत्र्याला एखादं बिस्किट दिलं, तर मी ॲनिमल लव्हर झालो. ॲनिमल लव्हर तसे नसतात. ॲनिमल लव्हर म्हणजे एखादा कुत्रा जर संकटात सापडला ना, त्याला जेवढं वाचवायला प्रयत्न करताना, तेवढंच एखादा बेडूक अडचणीत असेल ना, तर त्याला वाचवायला पण प्रयत्न तुम्ही केले पाहिजे. तर तुम्ही ॲनिमल लव्हर झालात. ह्युमन्सचा इंटेलिजन्स लेव्हल त्यांच्यापेक्षा कितीही केलं तरी जास्त असतो आणि म्हणून मी म्हणतोय, परत एकदा म्हणतोय, माणसाची जबाबदारी बनते, की त्यांनी प्रत्येक प्राण्याचं संरक्षण केलं पाहिजे आणि प्रत्येक प्राण्यामध्ये मी हे पण परत सांगतो, की फक्त कुत्रा येत नाही. तुम्ही स्वतःला जर एवढे डॉग लव्हर म्हणता, तुम्ही एक कुत्रा तरी पाळू शकता. YouTubeवर, Instagramवर मी व्हिडिओज बघतो. बरीच लोकं अशी आहेत, जे त्यांनी स्वतःच्या घराला शेल्टर केलंय. स्वतःच्या घरामध्ये, स्वतःच्या जागेमध्ये ते बऱ्याचशा कुत्र्यांना सांभाळतात. पट्टे लावलेत त्यांना, बऱ्याचशा कुत्र्यांना सांभाळतात. त्यांचं व्हॅक्सिनेशन बघतात, त्यांचं खाण्यापिण्याचं बघतात. भलेही ते कसेही असू देत. कदाचित काही लोकं मदत पण घेत नाहीत लोकांची. डोनेशन वगैरे काही घेत नाहीत. न घेता हे स्वतःच्या खर्चाने सगळं करतात. तुम्ही एवढी कुत्री नका सांभाळू. तुम्ही थोडीशी म्हणजे एखादं तरी कुत्रं तुम्ही घरी घेऊन जावं. हे न करता फक्त सुट्टीच्या दिवशी रॅलीत आली ना, याला प्राणीप्रेम म्हणत नाहीत मित्रांनो. आणि तुम्हाला काय वाटतं हे तुम्ही कमेंटमध्ये सांगू शकता. माझं त्याच्यावर काहीच ऑब्जेक्शन नाहीये. कारण जसा तुम्हाला ओपिनियन आहे, तसा मला ओपिनियन आहे. आणि माझ्या ओपिनियनवर परत ओपिनियन देण्याचा अधिकार पण तुमच्याकडे आहे. मला जे वाटलं ते मी बोललो. तुम्हाला जे वाटतंय ते तुम्ही कमेंट्समध्ये सांगू शकता. आय रिस्पेक्ट दॅट. चला तर मग बाय.